कार्यक्रमाला सुरुवात करतोय आपण. यानंतर सुद्धा एक गवळण आपल्या समोर सादर होतीये. ही गवळण आणि अभंग याचं काहीतरी एक कॉम्बिनेशन आहे, ज्याचा अर्थ असा आहे की आपल्या आवडीची गुरे निवडा किंवा आपल्या आवडीची जनावरे निवडा. संत कान्होबा यांनी रचलेला हा अभंग त्यात देवाला विनंती करत आहेत की आपल्या भक्तांना त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या इच्छेनुसार निवडण्याची संधी द्यावी. याचा अर्थ असा की भक्तांनी आपल्या भक्तीसाठी देवाला निवडलं पाहिजे आणि देवानीही भक्तांना आपल्या भक्तीसाठी निवडलं पाहिजे. संस्थेचा जो मागचा कार्यक्रम झाला अवघे गरजे पंढरपूर, त्या कार्यक्रमामध्ये अक्षय सरांनी ही गवळण सादर केली. आज त्यांच्या शिष्या ही गवळण सादर करणार आहेत. ते शिवधनुष्य आता ह्या पेलणार आहेत. सादर करत आहेत समीक्षा जाधव, तिला साथ करत आहेत मनवा आणि संस्कृती. ऐकूया कान्होबा निवडी आपली गोधनी. हेलो 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 Bye.
या गवळणीबद्दल सांगायचं झालं तर ही गवळण इतकी अवघड आहे, जितकी वर जाती तितकीच खाली येते आणि तालाला सुद्धा अवघड आहे. आणि या तिन्ही मुली 1 वर्षापेक्षा कमी झाले, बरोबर सर, तरी इतक्या तालामध्ये गात आहेत. तर या मुलींसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आणि आता अक्षय सरांकडनं ऐकूया. कान्होबा 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 निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने कान्होबा 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 निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने कान्होबा ओढाळ तुझ्या गाई कान्होबा ओठाळ तुझ्या गाई होत्या नवत्या कळबाठाई होत्या नवत्या गळगाठाई शिव्या देती तुझी आई शिव्या देती तुझी आई शिव्या देती तुझी आई शिव्या देती तुझी आई शिव्या देती शिव्या देती देती शिव्या देती तुझे आई शिव्या देती तुझे कान्होबा 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 निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने निवडिया पुली गोधने कान्होबा निवडिया पुली गोधने. धन्यवाद. वाह वाह, धन्यवाद अक्षय सर, धन्यवाद. कृष्णाबद्दल एका लेखकाने